नमस्कार, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण बनवत आहोत झटपट प्रोटीनयुक्त सायंकाळचा बेत। त्यामध्ये मी बनवतीये सोयाबीन पुलाव, जो प्रत्येकाला नक्की आवडेल। हा पुलाव मोकळा सुटसुटीत होण्याकरिता सोयाबीन अतिप्रमाणातही सॉफ्ट होऊ नये आणि छान रसरशीतही राहावी याकरिता देखील काही टिप्स दिलेल्या आहेत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। आजचा हा पुलाव आपण 4 व्यक्तींकरिता बनवतोय। त्याकरिता मी या ठिकाणी 1 कप सोयाबीन घेतली आहे। मीडियम साईज किंवा छोटी साईज घेतली तरीही चालेल, त्यामुळे काही फरक पडणार नाही। आता ही छान ज्युसी होण्याकरिता आणि त्याचसोबत चविष्ट डस्ट फ्री होण्याकरिता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मीठ आणि 1 ग्लास कोमट पाणी। साधारणतः संपूर्ण सोयाबीन बुडेल इतकं पाणी घातलं तरी देखील चालेल। आता ही सोयाबीन अशीच बुडत जरा वेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊ। लगेचच पुलावाची तयारी करू। त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूयात। तेल हलकसं गरम झालं की लगेचच 1 चमचा मोहरी घालू। मोहरी छान अशी तडतडली गेली, अर्धा चमचा जिरे देखील घालू। आता काही खडे मसाले जसं की 1 इंच दालचिनी, 1 स्टार फूल, 2 हिरवी वेलची आणि 3 तमालपत्र। यामध्ये तुम्ही आणखीही काही खडा मसाले वापरू शकता आवडीनुसार। खडे मसाले टाकल्याबरोबर लगेचच 2 मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदेही घालायचे। खडा मसाले जास्त वेळ तळायचे नाही, नाहीतर मग त्याचा सुगंध निघून जातो। आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत तळून घेऊयात। तोपर्यंत बघा आपली ही सोयाबीन देखील अगदी छान मऊसूत किंवा रसरशीत भिजली गेली आहे। ती अगदी कडकडीत व्यवस्थित अशी पिळून घ्यायची, अजिबात एक्स्ट्राचं पाणी राहायला नकोय। आता बऱ्याच जणांना सोयाबीन अजिबात आवडत नाही, कारण ती टेस्टलेस असते। त्यामुळेच आता याला आपण मसाल्यांची कोटिंग करून घेऊयात। त्याकरिता पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळा तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि त्यासोबत 2 चमचे ताजं कमी आंबट असलेलं दही घातलं। हे दही व्यवस्थित असं सोयाबीनला चोळून घ्यायचं आणि 5 मिनिटाकरिता मुरत ठेवायचंय। यामुळे मसाल्यांचा फ्लेवर पूर्णतः सोयाबीनमध्ये उतरेल। तर एवढ्या वेळामध्ये बघा आपला कांदा देखील छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतला गेलाय। आता यामध्ये उरलेली जिन्नस घालूयात। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 मध्यम साईजचे लालबुंद आणि आवडीच्या शेपमध्ये कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे, सोबतच थोडासा कढीपत्ताही। संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा छान असं परतवून घेऊयात। तुमची मुलं जर कांदा टोमॅटो निवडत असाल तर तो पूर्णतः गाळ होईपर्यंत शिजवून घ्या। टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण तांदूळ बघूयात। तर 2 वाटी मी बासमती तांदूळ घेतलाय। तुम्ही याऐवजी कोणताही रेग्युलरच्या वापरातला तांदूळ घेऊ शकता। फक्त तांदूळ हा जुना घ्यायचा, म्हणजे मग भातही खूप जास्त चविष्ट आणि मोकळा सुटसुटीत होतो। तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, तो निथळूनही घेतलेला आहे, जरा वेळ साईडला ठेवला। तोपर्यंत बघा आपलं हे साहित्य व्यवस्थित असं परतलं गेलं होतं। त्यामध्ये आता पाव वाटी कच्चे शेंगदाणे, 1 मध्यम साईजचा कच्चा बटाटा आणि त्यासोबत मगाशी जी सोयाबीन मुरत ठेवली होती ना ती घातली। संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता सोयाबीनमध्ये देखील आपण काही मसाले घातलेले होते, त्यामुळे अंदाजानेच किंवा चवीनुसार 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळं तिखट आणि 1.5 चमचा धनापूड घातली। पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात। आता या पुलावामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करू शकता। आता हा धुवून घेतलेला तांदूळ देखील लगेचच घालायचा आहे। तांदूळ मी कधीही भिजवून घेत नाही, भिजवून घेतला की मग पाण्याचा अंदाज बऱ्याचदा चुकतो, कारण बऱ्याचदा तांदळाने बऱ्यापैकी पाणी शोषलेलं असतं आणि मग एक्स्ट्राचं पाणी होतं। भात छान असा मोकळा सुटसुटीत होत नाही। तांदूळ अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असा या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळाला छान अशी कोटिंग होईल। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आता यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्या वाटीने 4 वाटी कोमट पाणी घालायचं। कोमट नसेल नॉर्मल टेम्परेचरवरचं घातलं तरीही चालेल। अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालूयात। सोयाबीनमध्ये देखील आपण मीठ घातलेलं होतं, तर त्या अंदाजानेच पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून दिलं। आता कुकरचं लगेचच झाकण लावूयात आणि फुल गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात, किंवा तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार या शिट्ट्या काढून घेऊ शकता। आपला मस्त असा चमचमीत चवीचा झटपट तयार होणारा सोयाबीन पुलाव हा तयार झालेला आहे। अगदी 1 पॉट मील म्हणतो ना तसाच आहे, कारण यामध्ये प्रोटीन, फायबर अगदी सगळं अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे। सर्वांशेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून मी थोडीच घातली। हलके हाताने व्यवस्थित असं मिक्स करून लगेच गरमागरम सर्व करू शकता। तर या पुलावाचा प्रत्येक दाणा तुम्ही बघू शकता किती छान असा लांब लांब
शिजला गेलेला आहे, मऊसूत आहे, मोकळा सुटसुटीत आहे आणि तेवढाच हा चमचमीत आहे. तर बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये या पुलावाचा नक्की आस्वाद घ्या. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय. रेसिपीला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.